जैसा जीता हार गया झूठा, जनता ने दिया कोबाटा को जमाल गोटा। शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षांचा सत्कार सोहळ्यात एकनाथ शिंदेंची ठाकरेंवरती टीका। ठाकरे बंधूंचं अखेर ठरलं। उद्या दुपारी 12 वाजता हॉटेल ब्लू सी मध्ये ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा। संजय राऊतांची माहिती। ठाकरे बंधू मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली आणि मीरा भाईंदरमध्ये एकत्र लढणार। तर जागा वाटपासंदर्भात चर्चा पूर्ण। संजय राऊतांची माहिती। मामूंची टोळी एकत्र आली तरी महापालिकेमध्ये काहीही परिणाम होणार नाही। भाजप आमदार अमित साटम यांची ठाकरे बंधूंवरती टीका। अजित पवार 26 तारखेला दोन्ही राष्ट्रवादीच्या अधिकृत युतीची घोषणा करणार। अजित पवारांनी स्वतः दिली कार्यकर्त्यांना माहिती। प्रकाश आंबेडकरांचं काँग्रेस विरोधात ट्विट। काँग्रेसने जुना खेळ पुन्हा सुरू केलाय। आम्ही कोणाकडेही गेलो नाही, ते आमच्याकडे आले। प्रकाश आंबेडकरांचा दावा। आणि बांगलादेशात हिंदूंवरती होणाऱ्या अत्याचाराविरोधात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक। सीएसएमटी परिसरात जोरदार निदर्शनं। ठाकरे बंधूंच्या युतीची उद्या दुपारी 12 वाजता हॉटेल ब्लू सी मधून घोषणा होणार आहे। संजय राऊतांनी याबाबत माहिती दिली। ठाकरे बंधू मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली आणि मीरा भाईंदरमध्ये एकत्र लढणार आहेत। तर जागा वाटपासंदर्भात चर्चा पूर्ण झाल्याची माहिती संजय राऊतांनी दिली। मामूंची टोळी एकत्र आली तरी महापालिकेमध्ये काहीही परिणाम होणार नाही असं अमित साटम म्हणाले। ठाकरे बंधूंच्या युतीवरून त्यांनी जोरदार टीका केली। मुंबई महापालिकेसाठी भाजप शिवसेना जागा वाटप अंतिम टप्प्यात आलं आहे। आतापर्यंत जवळपास 180 जागांवर एकमत झाल्याची माहिती आहे। तर 2017 साली सेनेनं जिंकलेल्या जागांवर भाजपचा दावा कायम असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। अजित पवार 26 तारखेला दोन्ही राष्ट्रवादीच्या अधिकृत युतीची घोषणा करणार आहेत। अजित पवारांनी स्वतः कार्यकर्त्यांना ही माहिती दिली। पुण्यात काकांसोबत युती झाल्यास अजितदादांना महायुतीमध्ये राहण्याचा अधिकार नाही अशी टीका संजय राऊतांनी केली। तर मुंबईत काँग्रेससोबतच्या चर्चांना पूर्णविराम लागल्याची माहितीही त्यांनी दिली। प्रशांत जगताप सुप्रिया सुळेंच्या भेटीसाठी मुंबईत दाखल झाले। पुण्यात 2 एनसीपी एकत्र येणार असल्यानं जगतापांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे। तर सुळेंची भेट घेतल्यानंतर जगताप निर्णय जाहीर करणार असल्याची माहिती आहे। प्रत्येक पक्षाला स्वतंत्र भूमिका घेण्याचा अधिकार असल्याचं खासदार अरविंद सावंत म्हणाले। तर आमचा सर्वांचा विचार महाविकास आघाडी करण्याचा आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे। ठाकरे बंधूंच्या युतीवर बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं। पुणे पालिकेमध्ये आंदेकर विरुद्ध कोमकर सामना रंगणार आहे। गणेश कोमकर यांच्या पत्नीनं शिवसेनेकडून मुलाखत दिली आहे। कल्याणी कोमकर रविवार पेठ, नारायणपेठ मधून लढण्यास उत्सुक आहे। आंदेकर कुटुंबियांनी निवडणुकीमध्ये तिकीट दिल्यास त्यांना आत्मदहन करू असा इशारा आयुष कोमकरच्या आईनं दिला। काही दिवसांपूर्वी बंडू आंदेकरच्या टोळीनं आयुषची हत्या केली होती। बंडू आंदेकरची सून सोनाली आंदेकर निवडणूक लढण्यास इच्छुक आहे। पुण्यामध्ये बारामती हॉस्टेलमध्ये अजित पवार इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेत असताना महिलांनी संताप व्यक्त केला। अण्णा बनसोडेंच्या मुलाला उमेदवारी देण्यास महिलांनी विरोध दर्शवला। भोकर, मुदखेड, अर्धापूर या सगळ्यांचा बाप अशोक चव्हाण असल्याचं वक्तव्य श्रीजया चव्हाण यांनी केलंय। आमदार श्रीजया चव्हाण यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झालाय। भाजपपासून देशाला स्वतंत्र करायचं असेल तर सांगलीमधून मशाल पेटवा असं आवाहन खासदार विशाल पाटलांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना केलं। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या मेळाव्यात त्यांनी हे वक्तव्य केलं। मुख्यमंत्री फडणवीस जल्लाद असल्याचं वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं। तर जल्लाद कोणालाही फाशीची शिक्षा द्यायचं काम करतो असं म्हणत त्यांनी टीका केली। ऐन निवडणुकांच्या काळामध्ये काँग्रेसला नाशिकमध्ये मोठा धक्का बसला। काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव आणि माजी नगरसेवक राहुल दिवे यांनी राजीनामा दिला। कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेणार असल्याचं ते म्हणाले।
अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीचा बिगुल अखेर बाजलेला आहे. आजपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तर शहरातील राजकीय वातावरण तापू लागलेलं आहे. एकूण 17 वॉर्डांसाठी ही निवडणूक होणार आहे. त्यासाठी प्रशासनानं 6 ठिकाणी निवडणूक कार्यालय स्थापन केली. अमरावतीमधील पहिल्याच दिवशी 100 उमेदवारांनी अर्जांची उचल केली. अमरावतीमध्ये 22 प्रभागांमधून 87 नगरसेवकांची निवड होणार आहे. तर उमेदवारी अर्ज दाखल आणि भरण्यास सुरुवात झालेली आहे. वाशिमच्या रिसोड नगर परिषदेवर भाजपनं सत्ता स्थापन केली आहे. नगराध्यक्षपदी भगवान क्षीरसागर आणि 9 नगरसेवक निवडून येत भाजप सर्वात मोठा पक्ष बनला. त्यामुळे रिसोड शहरातून भाजप नगराध्यक्ष आणि सदस्यांनी डीजेच्या निनादात मोठी विजयी रॅली काढली. यवतमाळ नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष सुभाष राय यांनी पुन्हा एकदा आपला करिश्मा दाखवत 2 प्रभागांमध्ये भाजपचे उमेदवार विजयी केले. त्यानंतर भव्य विजयी रॅली काढत 75 वर्षीय सुभाष राय यांनी ताशावर धरलेला ठेका लक्षवेधी ठरला. परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर आणि सेलू नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या कमळ चिन्हावर 9 मुस्लिम उमेदवार निवडून आले. पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी हा पॅटर्न राबवला. आगामी परभणी महानगरपालिकेतही हाच पॅटर्न राबवणार असल्याचं मंत्री बोर्डीकरांनी सांगितलंय. मलेशियामधील क्वालालंपूर इथं पार पडलेल्या 23व्या PAMA ग्लोबल अबॅकस अँड मेंटल अर्थमेटिक कॉम्पिटिशनमध्ये अक्षरशिल्प पामा इंडियाच्या विद्यार्थ्यांनी जागतिक स्तरावर दैदिप्यमान यश मिळवलंय. एकूण 44 विद्यार्थ्यांनी पदकं जिंकत भारताचा तिरंगा अभिमानानं फडकावला. विक्रमगड नगरपंचायततर्फे गडावरील आणि रस्त्यावरील भाजी आणि मासे विक्रेते हटवण्याची मोहीम राबवण्यात आली. तर या मोहिमेला स्थानिक भाजी विक्रेते आणि मासळी विक्रेत्यांनी तीव्र विरोध केला. नगरपंचायत कर्मचाऱ्यांशी आणि अधिकाऱ्यांशी वाद घातला. जळगावच्या चोपड्यामध्ये कडाक्याच्या थंडीमुळे सर्दी, खोकला आणि श्वसनाचे रुग्णसंख्येमध्ये वाढ झालेली आहे. रात्रीच्या वेळेस थंडीमध्ये कामाशिवाय बाहेर पडू नका असा सल्ला डॉक्टरांनी दिलाय. हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीला 16,000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत दर मिळाला. मात्र सध्या बाजारामध्ये हळदीची आवक कमी झालेली आहे. पण ज्या शेतकऱ्यांकडे हळद आहे त्या शेतकऱ्यांना या वाढलेल्या दराचा आर्थिक फायदा झाला.